थंडी स्पेशल पौष्टिक गाजर बीट गव्हाचा केक. ओव्हन नसला तरी गॅसवर अगदी सहज तयार होणारा मऊ जाळीदार आणि हेल्दी असा हा केक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच नक्की आवडणार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरीच गव्हाच्या पिठात ताज्या गाजर आणि बीट वापर करून एकदम स्पॉन्जी केक कसा बनवायचा ते दाखवले आहे. केकवर बटर पेपर वापरण्याचे फायदे, गरम तव्यावर केक कसा बनवायचा, एअर बबल्स कसे काढायचे आणि केक अगदी परफेक्ट कसा भाजायचा, या सर्व टिप्स दिल्या आहेत. मंडळी, हा बघा, आपला एकदम मस्त असा पौष्टिक गाजर बीट केक तयार झालाय. बटर पेपर काढताना तुम्ही बघू शकता, अजिबात चिकटत नाही, एकदम परफेक्ट. आणि हो, आता थंडी सुरू झाली, बाजारात ताजी रसाळ गाजरं भरपूर येतात. आपण गाजराचा हलवा, कोशिंबीर, पराठे असे कितीतरी पदार्थ करतो, पण असा पौष्टिक केक कधी करून पाहिलाय का? चला तर मग आज मी तुम्हाला गाजर बीटपासून छान स्पॉन्जी केक करून दाखवते. एका भांड्यात मी 1 वाटी दूध घेतलं आहे. त्यात 1 वाटी साखर घालून हे दोन्ही नीट मिक्स करून घ्यायचं. आता यात पाव वाटी तूप घालून हेही छान एकजीव करून घेऊया. एक वाटी किसलेलं गाजर घालणार आहोत. गाजरात विटॅमिन ए, फायबर आणि खूप पौष्टिक घटक असतात. लहान मुलांसाठी तर हे खूप फायदेशीर. आता यामध्ये पाव वाटी बीट घालायचं आहे. अर्धी वाटी घातलात तरी चालतं. बीटमध्ये आयर्न आणि रक्त वाढवणारे घटक असल्याने मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी दोघांसाठीही खूप हेल्दी. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यावर एक चाळण ठेवायची आणि त्यात 2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं. हे पीठ चाळून घेतल्यानं केक खूप चांगला स्पॉन्जी होतो. आता हे चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेते. हे मिश्रण थोडं जास्त घट्ट वाटत असेल तर 3 ते 4 चमचे दूध घातलं तरी चालतं. आता मी 3-4 चमचे दूध घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. 2 थेंब इसेन्स घालायचं. इसेन्स नसेल तर वेलची पावडर ही उत्तम पर्याय आहे. एक चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालून हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण केकसाठी एकदम तयार आहे. आता केक टीनला तूप लावून घ्यायचं. तूप लावल्यानंतर त्यावर बटर पेपर लावायचं. त्यामुळे केक तळाला अजिबात चिकटत नाही. हे मिश्रण टीनमध्ये ओतून घेऊया. आता हे 2 ते 3 वेळा टॅप टॅप करायचं. यामुळे एअर बबल्स निघून जातात आणि केक एकदम स्पॉन्जी होतो. इथे मी भाकरीचा जाड लोखंडी तवा प्रीहीट करून घेतलाय. त्यावर हे केक पात्र ठेवून मोठं झाकण ठेवायचं. पहिले 5 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर 40 ते 45 मिनिटं मंद आचेवर केक शिजू द्यायचा. चला तर बघूया 45 मिनिटांनी आपला केक तयार झालाय का ते. टूथपिक घालून बघते. हे पहा, काहीही चिकटलं नाही, म्हणजे केक एकदम तयार आहे. आता थोडा थंड होऊ देऊया.
आता थंड झाल्यानंतर डिमोल्ड करूया. तर हे बघा मंडळी, तळाला अजिबात चिकटलेला नाही. केक अगदी लगेच सुटला. बटर पेपरला तर अजिबात चिकटला नाही. कलर बघा, गाजर आणि बीटचं नैसर्गिक सुंदर रंग आणि स्पॉन्जी टेक्स्चर, अगदी जबरदस्त. आता ख्रिसमस जवळ आले, नवीन वर्ष येत आहे. आपण केक बनवतोच, तर असा पौष्टिक केमिकल फ्री गव्हाच्या पिठाचा केक नक्की करून बघा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी परफेक्ट, हेल्दी आणि चविष्ट. तर मी याआधी तुमच्यासोबत भरपूर केकच्या रेसिपी शेअर केल्या आहेत. नसेल पाहिल्या तर चॅनेलला एकदा नक्की भेट द्या. आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हीही हा केक नक्की करून बघा. तर या रेसिपीची वैशिष्ट्ये म्हणजे ओव्हनशिवाय हा केक तयार झाला आहे. गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक, गाजर बीटचा नैसर्गिक रंग, मुलांसाठी खास पौष्टिक रेसिपी, थंडी, क्रिसमस, न्यू इयरसाठी बेस्ट रेसिपी. जर तुम्हाला हेल्दी, टेस्टफुल आणि झटपट होणाऱ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोहोचतील. परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.